बहुजन आघाडीतर्फे बघितले गेलं तर संबंध महाराष्ट्रभर एक आंदोलन करण्यात येत आहे आणि संपूर्ण तहसील कार्यालयासमोर वंचित बहुजन आघाडीच्या वतीनं हे आंदोलन करण्यात आलेलं आहे. नेमकं काय प्रमुख मागणी आहे आपण तेच त्यांच्याकडून जाणून घेणार आहोत. आपण जर बघितलं ज्या प्रमुख मागणी आहे यामध्ये बघितलं गेलं तर 14 मे रोजी राज्य मंत्रिमंडळाने घेतलेले आरक्षण SC ST OBC NT व इतर सर्व आरक्षणवादी वाद्यांच्या विरोधातले बेकायदेशीर ठराव रद्द करण्यात हा सगळ्यात पहिला प्रमुख मागणी आहे. त्यामध्ये बघितले गेलं तर दुसरी जी मागणी आहे केंद्र सरकारने इंधन दर वाढ त्यामध्ये बघितले गेले पेट्रोल असेल डिझेल असेल मागे घेऊन सामान्य नागरिकांना दिलासा द्यावा या संदर्भात देखील हे आंदोलन उभारण्यात आलेलं आहे. त्यामध्ये जर बघितलं गेलं तर तिसरी जी प्रमुख मागणी आहे यामध्ये बघितलं गेलं तर कांदा उत्पादक शेतकऱ्याच्या तातडीने भरीव आर्थिक मदत जाहीर करावी अशा या 3 प्रमुख मागण्यांसाठी आंदोलन आज तहसील कार्यालय खुलताबाद येथे करण्यात आहे. आपण जर दृश्य बघितलं तर कशा प्रकारे जे वंचित बहुजन आघाडीचे जे पदाधिकारी कार्यकर्ते आहे यांच्या गळ्यामध्ये या कांद्याच्या माळा आपल्याला बघायला मिळत आहे आणि प्रत्येक जे पदाधिकारी यांच्या गळ्यामध्ये या कांद्याच्या माळा आपल्याला बघायला मिळत आहे. कांद्याला योग्य तो हमीभाव मिळाला पाहिजे, शेतकऱ्यांना जे न्याय आहे तो न्याय मिळाला पाहिजे यासाठी हे आंदोलन तहसील कार्यालय खुलताबाद या समोर करण्यात येत आहे. आपल्यासोबत वंचित बहुजन आघाडीचे काही कार्यकर्ते आहेत ते आपण त्यांच्याकडे देखील जाणून घेऊया. दादा नमस्कार. नमस्कार. ज्या 3 प्रमुख मागण्या आहे या 3 प्रमुख मागण्यासाठी आज खुलताबाद तहसील कार्यालयासमोर आपण जे आंदोलन आहे हे आंदोलन करतात यावर काय सांगा? नमस्कार. मी सर्व जनतेला आव्हान करू इच्छितो की सर्वात पहिले 14 मे रोजी जो शासनाने एक परिपत्रक काढलेले GR काढलेला आहे की SC ST OBC प्रवर्गातील जे लोकांना शासकीय नोकरीमध्ये जे आरक्षण होतं जर त्यांना नोकरीला जनरलमधून जर पहिले मेरिटमध्ये जर उमेदवार आला तर त्याला नोकरी भेटत होती. पण या शासनानं काय केलं की आता तुम्ही जर SC ST OBC मध्ये असाल तर तुम्हाला त्याच्यामधूनच फॉर्म भरावा लागेल आणि त्याच्यामधूनच निवड व्हावं लागेल. म्हणजे एखादा विद्यार्थी किंवा उमेदवार हा जर गुणवत्ताधारक असेल आणि त्याच्यामध्ये जर धमक असेल का जनरल मुलाच्या बराबरीनं किंवा त्याच्यापेक्षा जास्त मार्क घेऊन उत्तीर्ण होणे, मग तो जर जास्त मार्क घेऊन उत्तीर्ण होत असेल तर त्याला ती जनरलमधून नोकरी मिळाली पाहिजे. पण हे शासनाचं म्हणणं असं आहे का तू काही असो, तू हुशार असो बाई असो, पण तू फक्त तुझ्या राखीव कोट्यातूनच नोकरी घे. मग तो कॅटेगरीमध्ये जन्माला आला हा त्याचा गुन्हा आहे का? जो उमेदवार जास्त मार्क घेऊ शकतो, त्याची ॲबिलिटी आहे, त्याच्यामध्ये तेवढी क्षमता आहे का तो जनरलपेक्षा जास्त मुलगा गुण घेऊ शकतो, मग त्याच्यामधून त्याला नोकरी भेटली पाहिजे. हा शासनानं जातीमध्ये भांडणं लावण्याचा अबकडं म्हणा SC STचा अबकडं करून जातीमध्ये भांडणं लावण्याचा प्रयत्न केलेला आहे. आणि जो समाज थोडाफार आता पुढं चालला आहे हे मनोवादी शासनाचं काम आहे का त्या समाजाला दाबायचं कसं हे काम सध्या शासन करत आहात. हा आमची प्रमुख मागणी हा जी शासनानं कोणताही विचार न करता डायरेक्ट रद्द केला पाहिजे. कारण की 2-4 मातब्बर जातीसाठी हे शासन पुढं करत आहे. मी नाव नाही घेत जातीचं, पण सध्याची परिस्थिती तशीच आहे की 2-4 मातब्बर जाती आहे ज्या ऑलरेडी पॉवरफुल आहे त्यांना 50% रिझर्वेशन डायरेक्ट देऊन द्यायचं. आणि ज्या प्रमुख दुबळ्या जाती आहे, ज्या दुबळ्या ज्यांना गरज आहे त्यांना 50% ठेवायचं. म्हणजे जी क्वालिटीबाज लोक आहे, समजा उमेदवार आहे, त्यांना दाबून मारण्याचा प्रयत्न हे शासन करत आहे. आणि याचा उद्रेक झाल्याशिवाय राहण्याने शासनाला वाटत असेल, पण जनता अक्षरशः वैतागलेली या निर्णयापुढे. अबकडमध्ये आधीच वैतागली होती, पण ह्या निर्णयापुढे जनता अक्षरशः वैतागलेली आहे. शासनाला खाली मुंडकं वरपाय केल्याशिवाय जनता राहणार नाही. सांगतो नक्कीच या संदर्भात बोलण्यासाठी तालुका अध्यक्ष आपल्यासोबत आहे. दादा बघितले गेलं तर कांद्याला योग्य तो हमीभाव मिळाला पाहिजे आणि एकीकडे बघितले गेलं तर पेट्रोल असेल डिझेल असेल इंधन वाढ 2 रुपये 3 रुपये टक्क्यांनी देखील वाढ झालेली आहे. यावर आपण काय सांगा? सरकारने पहिल्यापासूनच चुकीचं धोरण राबवण्याचं काम केलेलं आहे. जे काही समजा शेतकऱ्याच्या हमीमालाला हमीभाव द्यायला पाहिजे होता, पिकाला मालाला, तो योग्य प्रमाणात शेतकरी सरकार देऊ शकलेलं नाही. त्या ठिकाणी अपयशी झालेलं आहे. कांदा उत्पादक शेतकऱ्यांना अक्षरशः बऱ्याच ठिकाणी त्यांनी आत्महत्या केलेली आहे. परंतु याची जाग सरकारला आलेली असताना देखील सरकार हे झोपेचं सोंग घेतलेलं आहे. आणि आता सर्वसामान्यांना हा जो खऱ्या अर्थानं त्रास होतोय हा सर्वसामान्यांना होतोय. कारण त्या केंद्र सरकारने घेतलेला जो काही इंधन दरवाढीचा प्रश्न आहे, आता जर आपण बघितलं तर हे जे मोठे उद्योग व्यापारी व्यावसायिक यांच्या गाड्या भरपूर प्रमाणामध्ये यांचे साठेलोटे असलेले, म्हणजे प्रशासनासोबतही साठेलोटे आहे, त्या कारणाने त्यांच्या गाड्या चालू आहे. परंतु जे गोरगरीब मोलमजुरी करणारे त्यांचा उदरनिर्वाहाचं जे साधन होतं ते जाऊ शकत होते का ताजी मजुरी करून खाऊ शकत होते. आज त्यांना पेट्रोल मिळत नसल्याने
पेट्रोल पंप हे बंद असल्याने ते त्यांचं जीवन विस्कळीत झालेलं आहे. याची सरकारला कुठेतरी लाज वाटायला पाहिजे. या निर्णयाच्या विरोधात वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय अध्यक्ष आदरणीय श्रद्धेय बाळासाहेब आंबेडकर हे सदैव तळागाळातील गोरगरीब जनतेच्या सोबत अहोरात्र एकजुटीने एक दिलाने काम करतायत. आणि या तहसीलदारामार्फतच हे निवेदन आम्ही महाराष्ट्राचे राज्यपाल महोदय यांना देण्यात येणार असून यापुढेही जर हे वातावरण जर असंच राहिलं तर राज्यभर तीव्र आंदोलन छेडण्यात येईल आणि वंचित बहुजन आघाडी आक्रमक धोरण घेऊन सरकारला त्या ठिकाणी कुठेतरी म्हणजे निर्णय घेण्यास भाग पाडेल अशी आम्ही या प्रमुख मागणीद्वारे विनंती करत आहोत. आणखी काही वंचितचे पदाधिकारी आपल्यासोबत आहे. एक शेवटचा प्रश्न, जसं की आता हमीभावा संदर्भात बोलण्यात आलेलं आहे, ST/SC संदर्भात बोलण्यात आलेले आहे. आता एक शेवटचा प्रश्न जे आहे, पेट्रोल असेल डिझेल असेल, यामध्ये बघितलं तर सर्वसामान्य जी जनता आहे ही चिरडल्या जाते. आणि ही कुठं बघितलं गेलं तर जे बडे नेते आहे, या बड्या नेत्यांचे जे ताफा आहे, या ताफा मागे जर बघितलं 10-20 गाड्या जातात. मात्र जे गरीब लोक आहे, जे जनता आहे, या जनतेला पेट्रोल मिळत नाही. त्यामुळे शेतकरी कुठेतरी हवालदिल होते. बरोबर आहे. कालच परवाच दिवशी राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस मुंबईहून पुण्यासाठी आले होते. ताफा त्यांच्या पाठीमागं खूप भरपूर होता आणि त्यांनी आव्हान पण केलं जनतेला आव्हान केल्यापेक्षा स्वतः आपण एका मोटरसायकलीवर किंवा सायकलीवर कुठल्याही कार्यक्रमाला फक्त तेवढेच जा, तुमचे सचिव असेल किंवा स्वतः असेल, म्हणून हा तापाचा तापा घेऊन जाऊ नका. कारण हा याच्यापर्यंत शेतकरी आज हवालदिल झालेला आहे. कारण जे शेती मशागत करायची आहे, ट्रॅक्टर वगैरे असेल, इतर वाहनं असेल, आज त्यांना डिझेल पेट्रोल मिळत नाहीये. अजून शेतकरी हवालदिल झालाय कारण त्याची शेती तयार नाही. मान्सून आता जवळपास लवकरच 8-10 दिवसात येतोय. अजून शेती लोकांच्या पडीत पडलेली आहे आणि मोलमजूर जे आपले कौटुंबिक व्यवहारासाठी जाणारे, मोलमजुरीला जाणारे, त्यांना असं झालं की पेट्रोल नाही म्हणून ते आज रोजी घरी बसलेले आहे. असं न हो की एखाद्या दिवस हे जनता अशी त्रस्त झालेली आहे का हे सरकारच्या विरोधात मोठं जन आक्रोश मोर्चा वंचित बहुजन आघाडीतर्फे निघू शकतो. आणि त्यांनी सरकारने, शासनाने हे विचार करावा की हे पेट्रोल पंप तात्काळ चालू करावे आणि जे इंधन वाढ करतात त्याच्यावर इथंच याच ठिकाणी त्यांनी थांबायला पाहिजे. नाही तर इथून जर परत वाढ केली तर जनतेचा आक्रोश ह्या रोडवर येऊन ते जन आक्रोश मोर्चा असं करतील आणि जन आंदोलन या राष्ट्रामध्ये, या महाराष्ट्रामध्ये निघू शकतो. म्हणून आम्ही वंचित बहुजन आघाडीतर्फे या तहसील कार्यालयाला हे निवेदन, इथं आंदोलन केलंय. हे निवेदन तहसील मार्फत महाराष्ट्र राज्याच्या राज्यपालांना यांना निवेदन देतोय आणि त्यांनी तात्काळ या निवेदनावर तात्काळ कारवाई करावी आणि नियोजन करावे, हीच आम्ही सांगू शकतो वंचित बहुजन आघाडीतर्फे. जय हिंद, जय वंचित. नक्कीच ज्या 3 प्रमुख मागण्या, या 3 प्रमुख मागण्यासाठी आंदोलन आज करण्यात येत आहे. जर आमच्या मागण्या पूर्ण झाल्या नाही तर वंचित बहुजन आघाडीतर्फे महाराष्ट्रभर आंदोलन करण्यात येईल असा इशारा देखील वंचित बहुजन अधिकाऱ्यांच्या पदाधिकाऱ्यांकडून करण्यात येत आहे. नवनवीन घडामोडी पाहण्यासाठी स्टार महाराष्ट्र न्यूजला सबस्क्राईब करा आणि ताज्या बातम्यांचे अपडेट मिळवण्यासाठी बेल आयकॉनला प्रेस करा आणि परिपूर्ण बातमीबरोबर रहा, इतरांपेक्षा एक पाऊल पुढे.